सकाळी लवकर उठून स्वामींच्या दरबारात गेले आणि आजचा दिवस माझ्यासाठी खास बनून गेला. कारण आज मला स्वामींची सेवा करण्याची आणि स्वामींच्या मंगलमूर्तीचा अभिषेक करण्याची संधी मिळाली. खरंच स्वामींच्या सेवेसाठी आपल्याला बोलावणं येणं यापेक्षा मोठं भाग्य आणखी काय असणार. आज तुम्हालाही माझ्यासोबत स्वामींच्या या सुंदर आणि सकारात्मक दरबाराची सफर घडवते. इथलं भक्तिमय वातावरण, औदुंबर वृक्षाखाली सुरू असलेली स्वामी चरित्र आणि गुरुचरित्र पारायण, आजूबाजूची हिरवाई आणि स्वामींची सेवा हे सगळं पाहिल्यावर तुमचंही मन प्रसन्न नक्कीच होईल. चला तर मग स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या सुंदर सेवेला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. स्वामींची सेवा करण्याची संधी मिळाली की मनामध्ये एक वेगळाच आनंद निर्माण होतो. आजही अगदी असेच झाले. केंद्रात पोहोचल्यावर सर्वप्रथम औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. औदुंबराला प्रदक्षिणा घालताना मनामध्ये स्वामींचेच स्मरण सुरू होते. वातावरण अगदी शांत होते. सकाळची वेळ होती, त्यामुळे आजूबाजूचा परिसरही खूप प्रसन्न वाटत होता. प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर स्वामींच्या दरबारात जाऊन प्रथम स्वामींना मुजरा करून घेतला व सेवेला सुरुवात केली. सर्वप्रथम दरबार व्यवस्थित झाडून घेतला, त्यानंतर पाण्याने स्वच्छ पुसून घेतला. स्वामींचा दरबार स्वच्छ करताना मनामध्ये एक वेगळीच समाधान मिळत होते. आपण आपल्या घरातील देवघर ज्याप्रमाणे स्वच्छ करतो, अगदी त्याच प्रेमाने स्वामींचा दरबार स्वच्छ करत होते. दरबार स्वच्छ झाल्यानंतर माझ्या मैत्रिणीने स्वामींचा फोटो प्रेमाने स्वच्छ पुसून घेतला. स्वामींच्या फोटोला व्यवस्थित स्वच्छ करून घेतल्यानंतर स्वामींना टिळा लावला. स्वामींचे सुंदर रूप पाहतच मन प्रसन्न झाले. खरंच हे सर्व करत असताना मनात एक विचार येतो, आपण किती भाग्यवान आहोत. यानंतर आम्ही स्वामींना आज्ञा केली आणि स्वामींची मंगलमूर्ती अभिषेकासाठी संधीपात्रात घेतली. अभिषेक करण्यापूर्वी मनापासून स्वामींचे स्तवन केले आणि त्यानंतर अभिषेकाला सुरुवात केली. अभिषेक करताना गणपती अथर्वशीर्ष, श्रीसूक्त, पुरुषसूक्त, पवनसूक्त आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणत अभिषेक केला. मंत्रांचा आवाज, स्वामींची मंगलमूर्ती आणि आजूबाजूचे शांत वातावरण यामुळे संपूर्ण वातावरण एक वेगळीच सकारात्मक जाणवत होती. पद्मनाभो व्यंकटचालवासिना सृष्टिकर्ता जगन्नाथो माधव भक्तवत्सला गोविंदो गोपती कृष्णा केशव गरुडध्वजः वराहो वामनश्चैव नारायणो अधोक्षजः श्रीधर पुंडरीकाक्ष सर्वदेवो स्तुतोहरि श्रीनृसिंह महासिंह सूत्राकार पुरातना रमानाथो महीभर्ता मधुर पुरुषोत्तम चोलपुत्र प्रिय शांतो ब्रह्मादीना वरप्रदः श्रीनिधि सर्वभूतानां भयकृत भयनाशनः श्रीरामो रामभद्रश्च भवबन्धकमोचकः. आपल्याला स्वामींची सेवा करण्याची संधी मिळते आहे. प्रत्येकाला अशी संधी मिळतेच असे नाही. स्वामींच्या दरबारात जाऊन त्यांची सेवा करणे, त्यांचा दरबार स्वच्छ करणे, पूजा अर्चा करणे आणि त्यांच्या चरणी आपला वेळ घालवणे हे माझ्यासाठी खूप मोठे भाग्य आहे असे मला मनापासून वाटत होते. अभिषेक करताना मन अगदी शांत झाले होते. रोजच्या जीवनात आपण अनेक गोष्टींचा विचार करत असतो. काम, जबाबदाऱ्या, घर, चिंता, अनेक प्रश्न मनात असतात. पण स्वामींच्या सेवेत बसल्यानंतर काही वेळासाठी का होईना मनातील सगळे विचार बाजूला झाले होते. फक्त स्वामींचे स्मरण आणि त्यांची सेवा एवढेच मनात होते. अभिषेक पूर्ण झाल्यानंतर स्वामींची मंगलमूर्ती स्वच्छ पुसून घेतली. यानंतर स्वामींना जानवे घातले. स्वामींना सुंदर वस्त्र परिधान करून घेतले. सर्व तयारी झाल्यानंतर पुन्हा स्वामींना आज्ञा करून त्यांना आसनावर स्थानापन्न केले. यानंतर स्वामींची सर्व षोडोपचार पूजा केली. स्वामींना गंध लावला, अक्षता वाहिल्या, सुंदर फुले अर्पण केली, धूप आणि दीप दाखवला, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला. या सर्व पूजा विधीमध्ये मनापासून स्वामींचे स्मरण केले. स्वामींच्या चरणी मनातील सर्व गोष्टी सांगितल्या. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या जवळच्या माणसांसाठी आणि सर्व भक्तांसाठी स्वामीकडे सुख, समाधान आणि आशीर्वाद मागितला. स्वामींच्या चरणी प्रार्थना करताना मनातून एकच भावना येत होती, स्वामी तुमची सेवा करण्याची संधी अशीच काय मिळू दे. तुमची कृपादृष्टी आमच्यावर राहू दे. पूजा आणि प्रार्थना झाल्यानंतर पुन्हा स्वामींचा दरबार व्यवस्थित करून घेतला. पूजा साहित्य व्यवस्थित लावले. आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून घेतला. शेवटी झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून पुन्हा स्वामींना त्रिवार वंदन केले. स्वामींच्या दरबारासमोरच एक सुंदर औदुंबर वृक्ष आहे. या औदुंबर वृक्षाचे एक विशेष वैशिष्ट्य आहे. हा वृक्ष मुळापासून 3 समान भागामध्ये विभागलेला आहे. त्यामुळे या वृक्षाकडे पाहताना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक असल्याची भावना मनात निर्माण होते. औदुंबर वृक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी तर औदुंबराचे स्थान खूपच श्रद्धेचे आहे. त्या वृक्षाजवळ उभे राहिले तरी मनाला अगदी वेगळेच समाधान मिळते. सकाळपासून सेवा करताना कधी वेळ निघून गेला हे कळलेच नाही. सेवा करता करता दिवस उजाडला आणि आता हळूहळू भक्तमंडळीसुद्धा दर्शनासाठी स्वामींच्या दरबारात येऊ लागतील. कोणी शांतपणे स्वामींच्या चरणी नतमस्तक होतील, तर कोणी हात जोडून प्रार्थना करतील. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्वामीबद्दल श्रद्धा दिसतील.
स्वामींचा हा दरबार खरंच खूप सकारात्मक आहे असे मला मनापासून वाटते. या दरबारात बसले की सगळ्याच गोष्टीचा विसर पडतो. फक्त स्वामींचे स्मरण करावे, शांत बसावे आणि त्या सकारात्मक वातावरणाचा अनुभव घ्यावा असे वाटते. स्वामींच्या दरबारात काही वेळ बसले की मनातील चिंता कमी झाल्यासारखी वाटते. मन शांत होते, सकारात्मक विचार येतात आणि एक वेगळीच आत्मविश्वास निर्माण होतो. आज स्वामीच्या सेवेत असताना मला पुन्हा एकदा जाणवले की आपण खरंच खूप भाग्यवान आहोत. स्वामींची सेवा करण्याची आपल्याला बोलावणे येणे ही सुद्धा स्वामींचीच कृपा आहे असे मला वाटते. आपण स्वामींकडे जातो असे आपल्याला वाटते, पण खरंच तर स्वामीच आपल्याला त्यांच्या सेवेसाठी बोलवतात अशी माझी श्रद्धा आहे. आजचा दिवस माझ्यासाठी फक्त एक पूजा किंवा अभिषेक करण्याचा दिवस नव्हता. हा दिवस स्वामींच्या चरणी वेळ घालवण्याचा, त्यांची सेवा करण्याचा आणि मनापासून त्यांचे स्मरण करण्याचा दिवस होता. या केंद्रामध्ये अनेक प्रकारची झाडे लावलेली आहेत. वड, पिंपळ, उंबर, आवळा, बेल, पांढरी रुई आणि अशी अनेक झाडे येथे पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे येथे रुद्राक्षाचे झाडसुद्धा आहे. ही सगळी झाडे पाहताना मन प्रसन्न होते. निसर्ग आणि भक्ती यांचा सुंदर संगम या ठिकाणी पाहायला मिळतो. केंद्राच्याच बाजूलाच वडाच्या झाडाखाली महादेवाच्या पिंडीची स्थापना केली आहे. तिथेही एक वेगळी शांतता जाणवते. वडाचे मोठे झाड, त्याखाली महादेवाची पिंड आणि जवळच स्वामींचा दरबार, हे सगळं दृश्य मनाला खूप भावते. या परिसरात बसले की काही वेळासाठी का होईना बाहेरच्या जगाचा विसर पडतो. या स्वामी समर्थ केंद्रामध्ये स्वामींचे विविध कार्यक्रम होत असतात. अनेक भक्त येथे येतात. विविध सेवा आणि धार्मिक कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जातो. या औदुंबर वृक्षाखाली नेहमीच भक्तिमय वातावरण पाहायला मिळते. काही भक्त स्वामी चरित्राचे तर काही भक्त गुरुचरित्राचे पारायण करत असतात. कोणीतरी शांतपणे नामस्मरण करत असते तर कोणी स्वामींच्या नामाचा जप करत असते. औदुंबराच्या सावलीत बसून पारायण करताना भक्तांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच समाधान दिसून येते. या ठिकाणी बसले की मनातील विचार शांत होतात आणि काही वेळ फक्त स्वामींच्या भक्तीत रमून जावे असे वाटते. झाडांची हिरवाई, पक्ष्यांचा आवाज, पारायणाचे शब्द आणि स्वामींच्या दरबाराचे पवित्र वातावरण यामुळे संपूर्ण परिसर खूपच सुंदर आणि सकारात्मक वाटतो. या औदुंबराच्या सावलीत काही क्षण बसणे आणि स्वामींचे स्मरण करणे ही सुद्धा एक वेगळीच अनुभूती आहे. या औदुंबर वृक्षाजवळ उभे राहिले की समोरून स्वामींचे अगदी सरळ आणि सुंदर दर्शन होते. औदुंबराच्या सावलीत उभे राहून स्वामींचे दर्शन घेताना मनाला एक वेगळेच समाधान मिळते. जणू काही स्वामी स्वतः आपल्याकडे पाहत आहेत आणि आपल्यावर कृपादृष्टी ठेवत आहेत अशी भावना मनात निर्माण होते. त्यामुळे या औदुंबर वृक्षाजवळ उभे राहून स्वामीचे दर्शन घेण्याचा अनुभव खरोखरच खूप खास आहे. आजचा दिवस माझ्यासाठी फक्त पूजा किंवा अभिषेक करण्याचा दिवस नव्हता. हा दिवस स्वामींच्या चरणी वेळ घालवण्याचा, त्यांची सेवा करण्याचा आणि मनापासून त्याचे स्मरण करण्याचा दिवस होता. सकाळी औदुंबराला 11 प्रदक्षिणा घालण्यापासून सुरू झालेली सेवा, दरबार स्वच्छ करण्यापासून स्वामींच्या मंगलमूर्तीचा अभिषेक करण्यापर्यंत आणि नंतर पूजा, नैवेद्य व प्रार्थना करण्यापर्यंत प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवावा असा होता. अभिषेकाच्या वेळी म्हटलेले मंत्र, स्वामींचे सुंदर रूप, दरबारातील शांत वातावरण, आजूबाजूची हिरवाई, औदुंबर वृक्ष, वडाखालील महादेवाची पिंड आणि दर्शनासाठी येणारे भक्त, हे सगळे दृश्य मनात कायमचेच राहील. आज स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला स्वामींची सेवा करण्याची संधी मिळाली. स्वामींच्या चरणी आपण कितीही सेवा केली तरी ती कमीच आहे, कारण स्वामींनी आपल्याला जे दिले आहे त्याची तुलना कोणत्याही गोष्टीची होऊ शकत नाही. म्हणूनच कधीकधी स्वामींना धन्यवाद देण्यासाठीही केंद्रात गेलं पाहिजे. आज मनापासून एकच प्रार्थना आहे, स्वामी तुमची कृपादृष्टी आमच्यावर कायम राहू दे. तुमची सेवा करण्याची संधी वारंवार मिळू दे. आमच्या मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती कायम ठेव. आम्हाला योग्य मार्ग दाखव आणि तुमच्या चरणाशी आमचे नातं सदैव असेच राहू दे. आजच्या या सुंदर अनुभवातून मला एक गोष्ट नक्कीच जाणवली. स्वामींच्या दरबारात गेल्यावर आपण रिकाम्या हाताने परत येत नाही. कधी मनाला शांती मिळते, कधी समाधान मिळते, तर कधी एखाद्याचे प्रश्नाचे उत्तर मिळते आणि कधी फक्त स्वामींचे दर्शनाचंच मनाला खूप मोठे बळ देऊन जाते. म्हणून तुम्हीही कधीही एकदा तरी स्वामी समर्थ केंद्राला नक्की भेट द्या. या सुंदर आणि सकारात्मक वातावरणाचा अनुभव घ्या. औदुंबर वृक्षाचे दर्शन घ्या, महादेवाच्या पिंडीचे दर्शन घ्या आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा. स्वामींचे दर्शन घ्या, मनापासून प्रार्थना करा आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करा. कारण स्वामींच्या चरणी मिळणारे समाधान हे फक्त शब्दात सांगता येत नाहीत, तर ते फक्त अनुभवता येतात. स्वामींच्या या सुंदर सेवेतले काही क्षण तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. स्वामींची भक्ती आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात पोहोचावा म्हणून हा व्हिडिओ आपल्या स्वामी भक्त मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा.
कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या भक्ताला स्वामींच्या या सुंदर दरबाराचे दर्शन घडेल आणि त्याच्या मनातही थोडी शांतता मिळेल. स्वामींची सेवा करण्याची संधी मला मिळाली हा माझा भाग्ययोग आहे आणि हा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवता आला हेही माझ्यासाठी स्वामींचेच आशीर्वाद आहेत. तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर स्वामींची कृपादृष्टी सदैव राहो. तुम्ही स्वामी समर्थांच्या दरबारात गेल्यावर सर्वात आधी कोणती सेवा करायला आवडते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हालाही कधी स्वामींची सेवा करण्याचा असा सुंदर योग आला आहे का तेही कमेंट करून मला नक्की सांगा. तर माझा भक्तिमय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.